काय नाश्त्याला कांदे पोहे, चहा गेटिंग रेडी. नाश्त्याला मस्त शॅम्पू लावून आलो. बसवले 5-10 मिनिट्स प्रॉपर. दाखव. मी काढते. पाय बॉडी आहे बाबू तुझी, पाय नाही. हे माझी पर्स, हे माझं मेकअप आणि हे माझी दोन आणि हे दोन. येस, फायनली रेडी झालो आहोत. मी रचना रेडी होत आहे. सो आम्ही कुठे जाणार आहोत हे तुम्हाला समजणारच आहे, पण आमच्याबरोबर कोण येणार आहे हे तुम्हाला थोड्याच वेळात समजेल. सुस्की मर्मेड रेडी झाली आहे. नाश्ता वगैरे आमचा झाला आहे आणि सनी वगैरे रेडी झाली. तर फटाफट रेडी होते. सर्वात आधी मी यूज करते आहे मॉइश्चरायझर. तर आज आम्ही ना खूप एका इंटरेस्टिंग जागेवर चाललो आहोत आणि मी आणि सनी ह्याच्या आधी तर जाऊन आलेलो आहोत, पण आमच्याबरोबर आई आणि स्वीटीताई ह्या दोघी येणार आहेत. सो त्यांच्यासाठी एक नवीन एक्सपिरियन्स असणार आहे हा पूर्ण. सो तुम्हाला सुद्धा आजच्या ब्लॉगमध्ये ते बघायला मिळेलच. आणि सकाळपासून आपली नॉर्मल धावपळ ही चालूच आहे. अर्धा वेळ तर नायसाच्या पाठी जातं, बट स्टील आज सनीने तिला रेडी केलं. म्हणजे सनी होता म्हणून सनीने तिचं हेअर वॉश वगैरे सगळं केलं, म्हणून मी किचनमध्ये टाईम देऊ शकली. एकदम ऑन टाईम आमचा नाश्ता वगैरे झालं आणि मग थोड्या वेळ मग मी आणि सनी गप्पा मारत बसलो आणि आम्हाला समजलंच नाही की 3 कधी वाजले. कारण खूप दिवसानंतर असं झालेलं की आम्ही दोघं असं फक्त निवांत बसलोत आणि असंच एक नॉर्मल चिटचॅट आमचं चालू आहे. पुढे वेकेशन आहे, सो मी थोडंसं वेकेशनचा प्लॅन करत होतो. लेट सी, तर तुम्हाला ब्लॉगमध्ये समजेल. सो बाहेर चाललो आहोत म्हणून अशी लिपस्टिक हवी जी लॉंग स्टे राहील, लाईक खूप वेळासाठी, आणि काही खाल्लं वगैरे तरी ती तशी राहायला पाहिजे. कारण मी खूप रेअरली लिपस्टिक बोला किंवा बाकीचे जे प्रोडक्ट्स आहेत कॉम्पॅक्ट बोला ते माझ्या बॅगमध्ये कॅरी करते. म्हणून मला एकदाच लावून गेलं की मग ते निवांत, म्हणून काही स्ट्रेस नाही. सो ह्याच्या आधीसुद्धा मी तुम्हाला दाखवलं आहे. सो परत एकदा तुमच्याबरोबर मी शेअर करते. आणि ती आहे मामाअर्थची सॉफ्ट मॅट लॉंग स्टे लिपस्टिक. त्यातला जो मी शेड यूज करते तो आहे बेरी न्यूड, आणि हा जो शेड आहे मला प्रचंड आवडतो. म्हणजे थोडंसं पिंक शेडमध्ये आहे आणि हा म्हणजे कोणत्याही अटायरवर इझिली जातं. तुम्ही खूपदा माझ्या लिप्सवर हे सुद्धा पाहिलं असेल. जेव्हा पण मी अप्लाय करते ना, एकदम असं इझिली ॲप्लिकेशन होऊन जातं. स्मूथ फील येते, एक बटरी फील असं ना, आपण कसं बटरवर हात फिरवतो तेव्हा कसं फील होतं तसंच हे आहे. तर यातले जे 2 मेन इन्ग्रेडियंट आहे ते आहे जोजोबा ऑइल आणि विटॅमिन ई. सो जोजोबा ऑइल हेल्प्स टू स्मूदन अँड सॉफ्टन अवर लिप्स, आणि त्याचबरोबर विटॅमिन ई मुळे आपल्या लिप्सला एक प्रॉपर मॉइश्चरायझेशन मिळतं. ही जी लिपस्टिक आहे ही खूप लाईट वेट आहे, कम्फर्टेबल आहे आणि इझिली आपल्या लिप्सवर अप्लाय होऊन जाते. तुम्ही आता पाहिलंच असेल एका स्ट्रोकमध्ये मी माझ्या लिप्सवर ही लिपस्टिक अप्लाय केली आहे. खूप कम्फर्टेबल आहे, कधीच असं वाटत नाही की खूप हेवी वगैरे आहे. खूप लाईट वेट असल्यामुळे खूपच छान वाटतं आणि लॉंग स्टे जसं की मी मेन्शन केलं. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग म्हणजे माझी गो टू एव्हरीडे लिपस्टिक आहे. म्हणजे कधी पण असं मी निघाली की आय मेक शुअर, सो कधी पण सो मी ही कोणत्याही अटायरवर यूज करू शकते. ह्यात तुम्हाला 9 शेड्स मिळतील अँड दिस आर दोज 9 शेड्स. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूप अफोर्डेबल प्राईसला आपल्याला ही लिपस्टिक मिळते, ती म्हणजे फक्त 399 रुपीजला. तर तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला एक अमेझिंग लुक मिळणार आहे. आणि तुम्ही शेड्स तर पाहिलेच की किती सुंदर शेड्स आहेत. त्यातला माझा हा फेवरेट आहे बेरी न्यूड. त्याच्यानंतर वुडी रोज, मला तो सुद्धा आवडतो. थोडंसं कधी एक न्यूड
इफेक्ट मला हवं असेल ना माझ्या लिप्सवर, मला असं वाटतं की तो एक न्यूड लुक मला घेऊन येतो. सो तो एक शेड मला खूप आवडतो. सो ऑलमोस्ट माझा लुक रेडी झालेला आहे. बट लास्ट मी माझं लुक पूर्ण करणार आहे बाय युझिंग दिस मामाअर्थचा काजळ. आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे मामाअर्थचे प्रोडक्ट जे आहेत ते मेडसेफ सर्टिफाईड आहेत, म्हणजे तुम्ही डेली यूज करू शकतात. त्यात काहीही हार्मफुल केमिकल्स नाही आहेत, टॉक्सिन फ्री आहे. सो जर इन केस तुम्हाला कोणाला हे प्रोडक्ट घ्यायचे असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी याची लिंक दिलेली आहे. मामाचे प्रोडक्ट्स तुम्हाला ॲमेझॉन, नायका, फ्लिपकार्ट आणि purple.com वर मिळतील. त्याचबरोबर तुम्ही माझं कुपन कोड सुद्धा यूज करू शकता, ज्याच्यावरती तुम्हाला 20% ऑफ मिळेल. आणि माझा कुपन कोड आहे रचना 2023. बट माझा जो कुपन कोड आहे तो फक्त मामाअर्थच्या ऑफिशियल साईट आणि मामाअर्थच्या ऑफिशियल ॲपवरच अप्लिकेबल आहे. जर तुम्ही मामाअर्थचं ऑफिशियल ॲप डाउनलोड केला तर यू विल गेट अर्ली ॲक्सेस टू ऑल द सेल्स, म्हणजे जे पण सेल्स लागतील त्याच्याबद्दलची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे मामाअर्थने खूप छान इनिशिएटिव्ह घेतला आहे, ते म्हणजे प्लांट गुडनेस इनिशिएटिव्ह. जेव्हा पण तुम्ही त्यांच्याकडनं काही बाय कराल मामाअर्थ विल लिंक युअर ऑर्डर विथ अ ट्री, आणि तो ट्री तुम्ही ट्रॅक करू शकतात विथ युअर ऑर्डर किंवा ट्रॅकिंग ID थ्रू. बाय 2025 मामाअर्थला 1 मिलियन ट्रीज प्लांट करायचे आहेत. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की मामाचे प्रोडक्ट्स ऑनलाईन तर मिळतात, बट त्याचबरोबर आता ऑफलाईन सुद्धा मिळायला लागले आहेत. सो जर इन केस तुम्हाला कधी तुमच्या नियरेस्ट स्टोअर्सवर मामाचे प्रोडक्ट्स दिसले तर मला नक्की कॉमेंट किंवा मेसेज करून सांगा. सो चला मी आता रेडी झालेली आहे. थोडेसे मी माझे फक्त हेअर प्रॉपर करते आणि कुठे चाललो हे तुम्हाला थोड्याच वेळात समजेल. सो यू पीपल स्टे ट्यून्ड. सो फायनली आम्ही निघालो आहोत. आणि कुठे आपण एरोप्लेन मध्ये नाही चाललो बाळू, डोक्यात तेच भरलंय. आपण चाललो फ्ली मार्केटमध्ये. सो ॲक्च्युली आज मी असंच इंस्टाग्रामवरती बघत होती आणि आय गॉट टू नो की PKC मध्ये एक फ्ली मार्केट लाईक स्टार्ट झालं आहे 1st, 2nd, 3rd डिसेंबर. सो आज आहे 2nd डिसेंबर आणि सॅटर्डे संडे. सो सनी सुद्धा होता घरी आणि मला फ्ली मार्केट खूप आवडतात बापरे. म्हणजे खूप वेगवेगळे व्हरायटीज बघायला मिळतात तिथे. आय नो थोडं कॉस्टली असतं ते, बट आपण जे डेली बघतो ना ते तिकडे गोष्टी नाही दिसत. काहीतरी आउट ऑफ द बॉक्सेस बघायला मिळतात आणि आवडतं. असं ॲटलिस्ट काय नसेल ना घ्यायचं तरी आपण तिथे जाऊ शकतो. वाईब्स तिकडचे चांगले असतात, छान छान तुम्ही खाऊ शकतात, खाण्याचे स्टॉल्स असतात, म्युझिक असते. आणि आता आम्ही निघालोत अराउंड 5 o'clockला. सो संध्याकाळ होईपर्यंत काहीतरी लाईव्ह म्युझिक वगैरे सुद्धा होईल. सो एक्सायटेड होता. सो थँक्यू सो मच की तुम्ही सगळ्यांनी मला खूप मोटिवेट केलं, जे ते ड्रायव्हिंगवालं मी ब्लॉग टाकलेला. अँड असं पण एक सजेशन आलं की खूप गर्दी असेल ना तिथे तू ड्राईव्ह कर, तरच एक प्रॉपर काय म्हणतात कॉन्फिडन्स येईल. तर येस दॅट इज व्हेरी ट्रू की असं ह्याच्या म्हणजे एकदम मोकळ्या जागेत तर कोणीही चालू शकतो, कारण कसं आपण कधीही लेन चेंज करतो. बट जेव्हा गर्दी असते ना तेव्हा तुम्ही ती लेन चेंजच नाही करू शकत. लेन चेंज झाली तर तुम्ही ठोकाल. सो तेव्हा तो, आणि मेन म्हणजे क्लच आणि ब्रेकचं ना मला असं वाटतं तिथेच कसं यूज म्हणजे केलं जातं ते तिथे आपण शिकतो सर्वात जास्त. आणि खूप साऱ्या लोकांनी असं सुद्धा म्हणजे मला बघून त्यांना असं वाटलं की त्यांनी सुद्धा स्टार्ट करायला पाहिजे. सो इट्स नॉट दॅट लेट. तुम्ही कोणत्याही वयात काहीही शिकू शकतात आणि हे आम्ही तुम्हाला नेहमीच म्हणतो. सो माझ्या विश लिस्ट तुम्ही बोलू शकतात की मला अशा काही गोष्टी आहेत जे लहानपणापासून करायच्या आहेत, त्यातली ही एक टिक झालेली आहे. ही ड्रायव्हिंगवाली तर खूप लेट आलं माझ्या आयुष्यात, जेव्हा माझी फ्रेंडने मला सांगितलं की चल आपण ड्रायव्हिंग क्लास लावूया. जेव्हा 12th मध्ये आम्ही 12th क्लिअर केलेली. सो त्याच्यानंतर ते एकदम मनात आलेलं. तेव्हा तर आमच्या घरात गाडी सुद्धा नव्हती, बट स्टील आय थॉट की चला आपण शिकूया वगैरे असं टाईप झालेलं. बट ठीक आहे, ते तर माझ्या आयुष्यात नंतर आलं. पण अशा 1-2 गोष्टी आहेत जे मी आधी सुद्धा आय गेस शेअर केल्या असतील, पण ते मनापासनं मला शिकायच्या आहेत. ते म्हणजे पतंग उडवणं, जे मला अजिबात जमत नाही. मी नेहमी असं प्रयत्न करते की मला असं वाटतं जर ते पण मनावर घेतलं तर ते पण होईल पॉसिबल, पण मी त्या गोष्टी मनावर घेत नाहीये. दुसरी गोष्ट, इम्पॉर्टंट गोष्ट ते म्हणजे स्विमिंग खूप मनावर घेतलेलं.
क्लास सुद्धा लावलेला आमच्या इथे. ऍक्च्युली एवढं बेस्ट आहे ना की तुम्हाला जो क्लास पाहिजे तो क्लास लागू शकतो. सो स्विमिंगचा क्लास सुद्धा आहे आमच्या इथे आणि तो मी जॉईन सुद्धा केलेला नाहीसा होण्याच्या आधी. बट 1-2 दिवस गेले आणि मला ना वॉटरफोबिया असल्यामुळे मला भीती वाटते. बट स्टील मी तेव्हा सगळं ते बाजूला ठेवून बोलले की नाही यार मला शिकायचंच आहे. मी गेली 2 दिवस आणि तिसऱ्या दिवशी मी आजारी पडले. मग परत बरी झाली. ते 10 दिवसाचाच तो होता स्विमिंगवाला क्लास. पण देन नंतर लास्टला मी ते पण सोडून दिलं आणि त्याच्यानंतर माझी हिंमतच नाही झाली. मी फ्लोट बरोबर करू शकत होती पण विदाऊट फ्लोट माझ्यासाठी पॉसिबलच नव्हतं. सो ते सुद्धा मला एक ओव्हरकम करायचंय. सो मी माझं हे ऍक्च्युली सांगण्याचा उद्देश तेच आहे की प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी एक विश लिस्ट असते, एक बकेट लिस्ट असते. आपण नेहमी हे विचार करतो मुलं आल्यानंतर की आपल्या मुलांना आपण हे शिकवू ते शिकवू, ह्याचा क्लास लावू त्याचा क्लास लावू. पण कधी कोणी तुम्ही विचार केलाय का की मला सुद्धा हे करायचंय, मला सुद्धा हे शिकायचंय, माझी सुद्धा ही एक इच्छा होती. बसा एक दिवस 5 मिनिटं बसा. 5 मिनिटात ती तुमची जेवढी एक विश लिस्ट निघेल बघा तुम्हाला काय शिकायचंय, तुम्हाला काय इच्छा आहे करायची आणि ते अजूनपर्यंत लाईक इनकम्प्लीट राहिलंय. आणि अशी कोणती गोष्ट आहे ज्याच्यामुळे म्हणजे तुम्हाला एक कॉन्फिडन्स नाही मिळते की मी ही करू शकते. जसं की आता ड्रायव्हिंग खूप लोक घाबरतात की नाही मी नाही करू शकत. पुढचा विचार करतात की मी शिकल्यावर मी कोणाला ठोकली तर मग माझं काय होईल किंवा काय ते. एवढं नका विचार करू. घुसा आतमध्ये. एकदा तुम्ही एंटर झालात ना तुम्ही इझिली शिकाल. असं मी नेहमी स्वतःला पण म्हणते की अगं जा पाण्यात गेल्यावर तू इझिली स्विमिंग शिकशील. बट पुश करायची फार गरज आहे. नेहमी आपल्याला आपला फॅमिली मेंबर किंवा आपला नवरा आपली आई हे पुश करतातच. बट स्वतः सुद्धा एक तो पुश असायला पाहिजे. स्वतःमध्ये तो कॉन्फिडन्स आणा. मी तुम्हाला एक टास्क देते खरंच म्हणते. 5 मिनिटं बसा आणि स्वतःसाठी लाईक तुम्हाला काय करायचं आहे त्याची एक लिस्ट काढा आणि सुरुवात करा. मला नक्की कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा कोणी कोणी काय काय सुरुवात केलेली आहे. म्हणजे इन केस जर माझं ते सुटलं असेल तर मी पण करेल ना. सो मला नक्कीच आवडेल की जर कोणी आपले ड्रीम्स पूर्ण करण्यात लाईक काय म्हणतात सक्सेसफुल झालेत आणि आपलं जे फिअर आहे ते तुम्ही ओव्हरकम कराल. मला म्हणजे मी फक्त एक तुम्हाला बूस्ट करण्याचा प्रयत्न करू शकते. बट ॲट द एंड इट्स ऑल अप टू यू. तुम्हाला तुमच्याच फिअरला ओव्हरकम करायचं आहे. आता आम्ही पोहोचलो. आई आणि स्वीटीताईला आम्ही पिक करतो आणि याच्या पुढे आम्ही निघणार आहोत. सो फ्ली मार्केट कसा असणार आहे ते तुम्हाला आज मी दाखवेलच. आणि जर इन केस मी काही घेतलं तर त्याच्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला सांगू. युजली फ्ली मार्केट मधले जे आता जे पण लोक स्टॉल ओपन करतात ना त्यांचं 110% इंस्टाग्राम वरती पेज असतं. सो जर इन केस तुम्हाला कोणाला पॉसिबल नाही झालं तर तुम्ही इंस्टाग्राम वरती त्यांना शोधू शकतात. आणि मी शॉपिंग करणार. तू काही शॉपिंग करणार नाहीये. आईकडे पैसे नाहीयेत. तू आणलेत पैसे. माझ्याकडे पैसे आहेत. तिने माझा कॉईनवाला बॉक्स बघितलाय त्यात किती माहिती का फक्त 10-15 रुपये. 10-15 रुपयात काही येत नाही. आजकाल तर वडापाव पण 20 रुपयाचा झालाय. फक्त एक वडा गेलो तर 15 रुपयाचा येतो. कळलं का. माझ्याकडे पैसे नाहीयेत. तुझ्याकडे आहेत. हे बघ आपल्याला आपले जे ड्रीम्स कम्प्लीट करायचे असतील ना नाहीसा तर खूप शिकायचं. पिगी बँक मध्ये दिलेले पैसे हे मी दिलेले, आजीनी दिलेले, बाबांनी दिलेले पैसे आहेत. आपल्याला आपले ड्रीम्स पूर्ण करायचे असतील तर त्याच्यासाठी खूप शिकायचं, त्यासाठी खूप मेहनत करायची आणि आपल्याला जे हवंय ते घ्यायचं. नेहमी आई बाबा नसणार आहेत. ओके. एकच काय पाहिजे बाबा. हिचं एक म्हणजे ते पण डेंजर असतं. एक काय पाहिजे तुला. हा तिथे हट्ट करायचं नाही. तू जर हट्ट केलं मी तुला तिथेच सोडून येणार. तुला माहितीये आई सोडते तिथेच. मी देणार क्ले आहे आपल्याकडे घरी. हे एकदम मुलांचं एक वेगळं असतं. क्ले आणतात नाहीसा तर क्ले आणते अख्खं चपात्या बिपात्या बनवते तसंच ओपन ठेवते. ओपन झालं ते दगड मध्ये कन्वर्ट होऊन जातं आणि मग जेव्हा नेक्स्ट टाइम करायचे असतं तेव्हा दगड ना. आठवडाभर आई नव्हतं. आले
आले ना आता परत आता परत वाढणार देवा सासूचं प्रेम. सासूबाई छान छान करून घालतात तिला. I woke up to the morning sky first. Baby blue just like creators. Then I get up off this ground, I'll shake her leaves back down to the brown, 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 till I clean. Then I walk around, be shaded by the trees. But today's one on the key. Pick up your goddamn phone. And I believe she won't take me somewhere I'm not supposed to be. On your same post where you have mentioned that the exhibition is अच्छा, I'm so glad you found me. क्योंकि अभी ये टाइम पे तो कब से बोल रहे हो because you said ये स्टिक करना है क्या? हाँ, सुपर ग्लू से आप मुझे मैं भी कर सकता हूँ. And I can take it for you and give it. मी कधीपासून मला हे हवं होतं. ना पण हे बॅग लावायचं आहे ना. नाही नाही तिने बघ कसं लावलं. मोबाईलला स्टिक कर. Silver, rose gold, silver, rose gold, gold, and all
आपण तिथून एंटर केलो ना त्याच लाईनला. You only suggest. You only give me from your side. You like bright colors, see this? Or pastel? You select no. My choice might be different from yours. Thank you. दादाला कसं वाटतं हे? विचारलं काल तुम्हाला आहे का आज वेळ? थोडीच येते, त्यांना सांगितलं नाही. चल बाय. आणि तुम्ही फ्ली मार्केट पाहिलंच, त्याचे वाईब्स तुम्ही पाहिले. आम्हाला तर तिथे उभं राहून असं वाटत होतं की आम्ही गोवामध्ये आलोत. एवढं छान वाटत होतं तिथे. आणि फ्ली मार्केटमध्ये तुम्हाला सगळं काही मिळेल, तुम्हाला जे हवंय ते मिळेल. बट येस थोडंसं कॉस्टली असतं, बट क्वालिटी वाईज ॲक्च्युली ते खूप छान असतं. खायला सुद्धा असतं, तुम्ही असं सुद्धा जाऊ शकतात. पण दुसरी गोष्ट म्हणजे फ्ली मार्केटची एक एंट्री फी असते. आता आम्ही ह्या ज्या फ्ली मार्केटला गेलेलो त्याची एंट्री फी 500 पर पर्सन होतं. किड्स बिलो एज ऑफ 8 फ्री आहेत. सो एक अमेझिंग वाईब होतं तिथे गेल्यावर. एक वेगळी दुनिया बघायला मिळाली. कारण ह्याच्या आधी आम्ही जेव्हा मी आणि सनी फ्ली मार्केटमध्ये गेलो तिकडचे थोडेसे वाईब्स वर डिफरंट. आणि ह्यावेळेस आई आणि स्वीटीताईंनी फर्स्ट टाइम हा एक्सपिरियन्स केला, सो त्यांना सुद्धा ते आवडलं. सो आत्ता ह्या टाइमला फ्ली मार्केट 1st, 2nd, 3rd ला BKC मध्ये आहे. 8, 9, 10 ला सुद्धा तिथेच आहे. तुम्हाला हे सगळे डिटेल्स ना इव्हन बुक माय शोवर सुद्धा मिळतील. तुम्ही बुक माय शोवर सुद्धा हे बुक करू शकतात आणि तिथे जाऊन सुद्धा बुक करू शकतात. सो इट्स अप टू यू. पण आजचा दिवस आमचा खूप छान गेला. आय होप तुम्हाला सुद्धा आमचा हा ब्लॉग आवडला असेल. खूप लोक मला विचारतील की मी एक्झॅक्टली काय घेतलंय. सो मी ही गोष्ट घेतलेली आहे माझ्या स्पेक्ससाठी, एक छानवालं कवर, मला आवडलं ते. आणि अजून एक गोष्ट घेतली आहे. सो ही आहे रिशा मेहरा. हिचं इंस्टाग्रामवरती पेज आहे. तुम्हाला जर इनकेस हिच्याकडनं काय हवं असेल तर तुम्ही हिला फॉलो करू शकतात. आय एम फॉलोईंग हर सिन्स लास्ट 7 months. आणि मला कधीपासून ही एक गोष्ट हवी होती. आणि तो जास्त असं सो बेसिकली आपला जो फोन आहे, माझा फोन, सो हे ह्याच्यावरती असं स्टिक करायचं आहे मला. अँड देन आय एम गोइंग टू वेअर लाईक दिस. म्हणजे ह्यात तिने मला सांगितलं मॅक्स टू मॅक्स 3 to 4 कार्ड्स राहतात विथ कॅश. इझिली ह्यात राहतं. सो कधी आपण कोणत्या पार्टीला वगैरे गेलो तर युजली आपण हे पर्स वगैरे एवढी मोठी कॅरी नाही करत. बट अशा टायमाला आपली कॅश इज इम्पॉर्टंट, आपलं फोन इज इम्पॉर्टंट. सो त्यावेळेस दिस इज व्हेरी गुड. मला आवडलं. सो तुम्हाला जसं हवे जसे डिझाईन्स मिळतील. आता रिशा मेहरा म्हणून सर्च करा इंस्टाग्रामवरती. आणि अजून एक क्यूटशी बॅग घेतली आहे, ती म्हणजे ही एवढी सुंदर आहे. सो छान वाटतं. म्हणजे असं आपण कोणत्याही हे इवन वेस्टर्नवर जाईल, इवन ट्रेडिशनलवर सुद्धा जाईल. सो अशा ह्याच्याने मी हे चूज केलेलं आहे. काही लोकांना हे एकदम असं बालिश वगैरे वाटू शकतं, बट हे ॲक्च्युली आता ट्रेंडिंग आहे. आणि आपण कधी जसं मी म्हटली पार्टीला वगैरे गेलो तर हे कन्व्हिनियंट आहे, इवन दिसायला सुद्धा छान आहे. सो चला हा मी आता ब्लॉग इथेच एंड करते. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. आणि आय एम एक्स्ट्रीमली सॉरी आम्ही नायसाला मुद्दामून दाखवत नाही. तू माझा ड्रेस का घातलाय? नायसा ऐका, नायसा विदाउट क्लोथ्स होती म्हणून सनी बोलला की तू नको येऊ. तर नायसा इज सो स्मार्ट. माझा गाऊन पडलेला घातला आणि बोलते तर मला घे.
येडी. चल चला. झालं?